गोलंदाज तयार आहे. हलक्या हाताने खेळायचं आहे. अगदी आपण जर पाहिलं तर विकेट तिकडे मिळते आणि फलंदाज खरं तर त्या ठिकाणी बाद झालाय. खरं तर रायगडचा ढाण्या वाघ रॉबिन बैलाचे मालक आणि बादल बैलाचे मालक जीवनजी पाटील यांना आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. खरं तर बैलगाडा शर्यत म्हटल्यानंतर नाद केला पण वाया नाही गेला आणि ते जीवनजी पाटील यांना आपण पाहतोय. प्रशांतजी पवार रायगड ठाण्याचा बादशाह आपण पाहिलं. रॉबिन बैलाचे मालक अरुणजी पाटील यांना आपण पाहतोय. प्रशांतजी पवार श्रीकांतजी गडकरी यांना आपण पाहतोय. त्यानंतर अतिज मालुसरे साहेब, त्यानंतर सतीशदादा पाटील यांना आपण पाहतोय. त्यानंतर सर्व मान्यवर बेलोली गावातील सर्वांचं आपण करूया हार्दिक स्वागत. जाऊया कॉमेंट्री थँक्यू बॉक्स. सो मच. अगदी आपण पाहिले की विकेट पाहायला मिळते. पहा इकडे, पहा पहा किती थरार नाट्यमय घडामोडी विकेट वरती विकेट येताना पाहायला मिळते. सलग 2 बॉल आणि 2 विकेट गेल्या. चांगली सुरुवात झाली बेलवली टीमची. गोलंदाज अजय पाटील ऑन द मार्क असताना पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर फलंदाज राकेश या ठिकाणी बाद झाले आणि त्यानंतर दुसरे फलंदाज आपण पाहिले तर बारके बाद झाले. सुरुवातीचे 2 बॉलवरती 2 मोठे धक्के दिलेत ते डान्सर टीमला. नक्कीच विकेट ज्या आहेत त्या पडत चाललेल्या आहेत. खास करून अगदी आपण पाहतोय पुढचा खेळाडू आहे यावेळेला. पहा जेलची चान्स पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये. अगदी आपण जर विचार केला ना तर एफर्ट लाजवाब देत आहेत. पहिली एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं श्री गणेशा झालाय धाव संख्येचा तो डान्सर टीमच्या. थोडीशी खराब सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतली दुसरी लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. एका बाजूला आपण पाहतोय गावदेवी बेलवली हा संघ, तर दुसऱ्या बाजूला स्कायरा 11 जय गणेश्वर धानसरा संघ. दोन्ही टीम मध्ये तुडुंब युद्ध या ठिकाणी मात्र आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. नक्कीच आपण आता यावेळेला पाहतो की गोलंदाज मात्र नक्कीच तुटून पडलेत. खास करून आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांची गोलंदाजी जी आहे ती गोलंदाजी इम्प्रेसेबल आहे. खास करून मागील मॅच मध्ये आपण पाहिलं किरवली सारख्या एका मातबगर संघाच्या विरोधामध्ये लोएस्ट स्कोरिंग मॅच आणि त्या मॅचला अगदी आपण धावा वाचवताना या खेळाडूंना पाहिलं. बारके आणि हनुमान 2 फलंदाज सलामीचे आहेत. आघाडीच्या फलंदाजामध्ये त्यांची गणना आहे. निश्चितपणे चांगली गोलंदाजी झाली होती आणि गोलंदाजीच्या जोरावरती तो सामना बेलवली टीमने मात्र जिंकला होता. अद्भुत स्पेल पाहायला मिळतंय. सुपर्ब गोलंदाजी. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये धाव खर्च केली आहे आपण जर पाहिली फक्त 1 आणि 2 गड्यांचा मोबदला. द मॅन विथ गोल्डन आर्म अजय पाटील. मागील मॅच मध्ये याच अजय वरती हल्ले चढले होते. आता मात्र तो अजय मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला आग ओकताना पाहायला मिळतोय. निश्चितपणे कमबॅक झाला अजय पाटीलचा. मागील मॅच मध्ये हल्ले झाले होते ते सोडून द्या, परंतु या मॅच मध्ये चांगली सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या 3 बॉलवरती आपण पाहिले तर 2 मोठे धक्के दिलेत आणि नंतरच्या 3 बॉलवरती फक्त 1 धाव खर्च केली आहे. फक्त 1 धाव पहिल्या षटकानंतर धाव फलकावरती लागली आहे ती धानसर टीमची. कौतुकास्पद कामगिरी. बेलवली संघ प्रथमतः गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. बारक्या पोरजी हनुमान पोरजी या 2 खेळाडूंना फलंदाजीतून धावांचं रणकंद माजवलं मागील मॅच मध्ये. आता खास करून मी म्हणेन ती गरज आहे आणि याच्यापेक्षाही चांगली संधी त्यांना मिळणार नाहीये स्वतःला सिद्ध करण्याची. त्यामुळं यावेळेला या 2 फलंदाजांवरती तेवढंच लक्ष आहे खेळाडूंचं. नक्कीच आता संधी देखील आली आहे कारण सुरुवात ढासळली आहे. हा चेंडू ऑन साइडला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. जमिनीलगतचा फटका. 1 धाव कंप्लीट झाली आहे. 1च धाव या चेंडूवरती मिळेल. एका सिंगलच्या बरोबरीने धानसर टीमची धाव संख्या होईल ती 2 बाद 2 धावा. पहिल्या सामन्यापासून काहीतरी मिसिंग असल्यासारखं वाटतं आणि आता मात्र आठवण झाली डोनाल्ड पोर्जीची. तो नाहीये आज. खास करून संघाचा ट्रम्प कार्ड खेळाडू
A1 कॅटेगरीमध्ये आपण बघतो. मी म्हणेन धानसर संघाचं पहिलं नाव जर आठवलं तर डोनाल्ड पोल्जीच आठवतं. आज तो नाहीये आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये खेळत असताना आपण पाहतोय संघाची कामगिरी दमछाक आहे. तो नसताना देखील कामगिरी चांगली राहिली आहे. कदाचित तो असता तर अजून थोडासा फरक पडला असता बॅटिंग मध्ये. फरक पडतो कारण त्याचं कॉन्ट्रीब्युशन नियमितपणे चांगलं असतं. फिल्डिंग पहा तिकडे राकेश आहेत, जबरदस्त फिल्डअप, प्रोटेक्शन आणि धावा घेत आहेत पहा, चोरट्या धावा. हे युवा यंगस्टर खेळाडू जे आहेत ना ते अशा प्रकारची गणित मैदानामध्ये सोडवतात. जिथे संधी नसते ना त्या संधीचं सोनं ते करतात, संधी तयार करतात आणि संधी तयार करणारा कधीच मैदानामध्ये हारत नसतो पहा. नक्कीच धावा कशा येऊ धावा घेणं गरजेचं आहे. कारण जरी सुरुवातीला विकेट गेल्या असल्या, सिंगल डबल धावा जरी आल्या तरी धावफलक हालतं ठेवणं गरजेचं आहे. डेफिनेटली 4 झाले, 2 गड्यांचा मोबदला. पुढचा बॉल लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत, स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये अडवलं जात आहे आणि चांगला चेंडू पाहायला मिळतोय. प्रणित यावेळेला गोलंदाजीसाठी टीम बेलवली कडून चांगला गोलंदाज आहे. अगदी त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं कॅलिबर चांगला आहे गोलंदाजचा आणि सुरुवात त्यानं दमदार आणि दमदार केलेली आहे. नक्कीच पण एक गोलंदाजीचा अटॅक असलेला हा बेलवली संघ. यावेळेला बॉल मात्र हवेत, मिस्टामिक स्ट्रोक पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न, सेकंड थर्ड अटेम्प्टला झेल मात्र ड्रॉप झालाय. असे झेल ड्रॉप होणं संघासाठी थोडेसे त्रासदायक ठरू शकतं कारण खास करून आपण विचार केला तर ज्या वेळेला झेल सुटतात ना त्यावेळेला जीवनदान मिळालेली जी फलंदाज आहेत ती मैदानामध्ये आपल्याला तेवढीच चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळालेले आहेत आणि यावेळेला देखील आपण जर विचार केला लक्ष सर्वांचं त्याच्यावरती आहे. हा सोडलेला झेल किती महागा ठरू शकतो तो वर्ल्ड कपच्या मॅचला आपण पाहिलंय. ग्रेन मॅक्सवेलचा सोडलेला झेल आणि त्यानंतर ग्रेन मॅक्सवेलनं अफगाणिस्तान विरुद्ध बनवलेला तर 219 धावा. यावेळेला चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन देण्याचं काम आहे. गुडलाईन स्पॉटचे बॉल आहे ना अधिकतम स्तरावरती आपल्याला जास्तीत जास्त शुभम डॉट बॉल पाहायला मिळतात आणि खास करून जे मोठे संघ आहे त्यामधील अनेक गोलंदाज या चेंडूंचा मारा करतात. किरवली संघाचा अपवाद आहे कारण मागील मॅच मध्ये त्यांनी यॉर्कर लेनचे चेंडू जास्त वापरले होते. त्यांची गोलंदाजी चांगली आहे. फटका छान खेळलाय, अगदी आपण पाहतो फिल्डर आहे तिकडे, बॉलला अडवू शकणार नाहीयेत, निघून जातोय. 1 बाउन्स, शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं आणि धावा येत आहेत 4. टेन रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, जिकडे 2 गड्यांचा मोबदला आहे. दानसर संघाची फलंदाजी आणि थोडेसे धीम्या गतीने ते जाताना पाहायला मिळतात. खास करून ज्या नाईट स्पर्धा असतात ना नाईट स्पर्धामध्ये आपण पाहतो जो अंतिम काळ आहे म्हणजे शेवटचा हा काल, या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की धावा ज्या आहेत त्या कमी गतीने बनतात आणि तोच आपण पाहतोय आता यावेळेला फलंदाजीचा एक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. थोडेसे खराब प्रदर्शनामध्ये जरूर आहेत परंतु अडकलेले आहेत. निश्चितपणे शेवटच्या मॅचला आपण पाहत असतो की नॉकआउट मॅच असतात, शेवटला अगदी धावा कमी होत असतात, परंतु कमी धावांच्या मॅच देखील आपण हाय व्होल्टेज होताना पाहत असतो. 2 ओव्हर नंतर 10 धावा धावफलकावरती लागल्यात. हनुमंत मोर्जे आपण पाहतो 8 धावा संख्येवरती फलंदाजी करतायत आणि त्याचा साथी फलंदाज बारक्या 2 बॉल आणि 2 बॉलवरती फलंदाजी करतायत, 2 धावांवरती. तार छेडलेली आहे ती खास करून लोएस्ट स्कोरिंग मॅचची. मग लोएस्ट स्कोरिंग सामने म्हटले ना तर मग आपल्याला आठवेल 1983 चा वर्ल्ड कप. 183 धावा झाल्या होत्या आणि असं वाटलं की आता भारत संघ पराभूत होईल की काय, परंतु त्यावेळेला त्या धावा पाहता कपिल देव सरांनी एक छोटीशी टीम मीटिंग घेतली आणि त्या टीम मीटिंग मध्ये सर्वांना म्हटलं की चलो 183 रन जीतने के लिए काफी नहीं लेकिन लढने के लिए काफी है. आणि त्यावेळेला भारत संघ असा लढला होता की पहिल्यांदा भारतामध्ये विश्वचषक आला होता. तो सामना विसरू शकत नाहीये. नक्कीच इतिहास घडवला होता कपिल देव सरांनी. यावेळेला मिस्टामिक स्ट्रोक पाहायला मिळाला. फिल्डर अजय पाटील बॉल पर्यंत पोहोचले होते. आणखीन एक जेल ड्रॉप झाला. सोडलेले जेल किती महागात ठरतील ते आपल्याला पाहायला मिळेल. धावा बनत नाहीयेत किंबहुना ही चांगली गोष्ट घडतीये खास करून टीम बेलवलीसाठी. अन्यथा ज्या वेळेला झेल सुटतात ना त्यावेळेला आपण पाहतो की मग धावा आल्या की जीवदान मिळालेली आणि त्यांची किंमत किती महत्वाची असते. मग अशी जीवनदानं अनेक सारे 21व्या शतकामध्ये मोहम्मद गौरी, पृथ्वीराज चव्हाणांची ती स्टोरी आपल्या सर्वांना माहितीच असेल. 17 वेळेला जीवनदान दिलं होतं. एका वेळेला जीवनदान मागितलं
पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं नाही. कारण गौरी म्हटला की जीवनदानाची किंमत किती महागडी आहे मला माहिती आहे, मी देणार नाही. आणि ते आपण पाहिलं इथे पहा, हे जीवनदान असंच आता इथे रास येत असताना जीवदानांची रास लीला या बॉलवरती ठोकलेला हा शानदार सिक्सर. सोडलेला झेल आणि त्या जखमेवरती मीठ चोलणारा हा स्ट्रेट ड्राईव्हचा आला षटकार. षटकाराच्या साह्याने धावसंख्येत होईल बदल, धावसंख्या होईल ती 18. यावेळेला मात्र चुकवलंय. यावेळेला सुरेख गोलंदाजी, अभिषेक चोरगे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी केली आहे. एक षटकार वगळता आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. 18 झाले, 2 गड्यांचा मोबदला आहे. अभिषेक चोरगे सुंदर गोलंदाजी करतोय. संपूर्ण आपण पाहिलं तर साईप्रीत लाईव्हची संपूर्ण टीम आज इथे काम करताना पाहायला मिळते आणि त्यांचंही कौतुक करावं लागेल. खरं तर आज आपण पाहतोय की त्यांनी देखील ज्या पद्धतीनं आजची टेलिकास्टिंग पाहिली तर इम्प्रेसिव्ह आहे. चंदू दादा आणि त्यांची संपूर्ण टीम आज इथे आहे, त्यांचं आपण नक्की स्वागत करू. लो फुलटॉस बॉल होता. या बॉलवरती देखील आघात तेवढाच चांगला आहे. फिल्डरच्या डोक्यावरून ज्या धावा थांबल्या होत्या आता अखेरकार त्या धावा यायला सुरुवात झाली आहे आणि धानसर संघाची बलाढ्य फलंदाजी पाहायला मिळते. बारक्या पोरजी आता टच मध्ये आहेत. 6 मध्ये 10 धावांचं योगदान. अभिषेक वरती चढवलेला हा हल्ला 22 झाले, 2 गड्यांचा मोबदला. 22 धावा धावफलक्यावरती. गोलंदाज पुनश्च तयार. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेऊन चेंडू मागच्या बाजूने थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे आणि सोडलेली झेल महागात ठरते. आणखी निघालाय तो चौकार. पाहते पहा, हा स्ट्रोक जो खेळला होता ना खेळाडूंना, अगदी आपण पाहिलं की बॅकफुटला खेळायचा त्याचा प्रयत्न होता. टप्पा जो पडला तो अशा ठिकाणी पडला, टप्पा जो पडला तो अशा ठिकाणी पडला की तिथून बॉलनं थोडा टर्न देखील घेतला. तिथून आपण पाहिलं की अगदी आपल्याला पाहायला मिळेल थोडीशी आउटफील्ड धीमी तिथे पडल्यानंतर मग या 4 धावा मिळाल्या. म्हणतात ना कि मंजिल मिले न मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम लढे नहीं ये गलत बात है. आणि तेच घडलं अक्षरशः. 4 आले त्या बॉलवरती. नक्कीच लढाई चालू आहे. सुरुवातीला जरी 2 विकेट गेले असला तरी थांबले नाहीयेत बारक्यापूरजी आणि हनुमानपूरजी. चांगली बॅटिंग चालू आहे, पार्टनरशिप होती आहे आणि आता टोटल धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. तू 2 विकेट गमावल्यानंतर 26 धावा. भागीदारीला खूप किंमत आहे क्रिकेटमध्ये आणि ती भागीदारी आपल्याला आता होताना पाहायला मिळते. बिल्डअप करतायत यावेळेला. जगदीशजी पवार साहेब आले, त्यांची देखील आपल्याला चांगली भागीदारी पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी त्यांनी आपल्यासोबत आता त्यांचा हातही लावलेला आहे, अर्थात हातभार लावलेला आहे. या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक धनराशी स्वरूपात आपल्याला सहकार्य लाभलंय. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. थँक्यू सो मच. आपलं नक्कीच आम्ही मनापासून इथे आभार व्यक्त करीत आहोत. पहिलाच बॉल निर्धाव चेंडूची सांगता कैलास पाटील. मागील मॅचचा हिरो. मागील मॅच या खेळाडूने जिंकवली होती. व्ही आकारात खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला. एक धाव मिळाली आहे. दुसरीचा क्षेत्ररक्षक थोडेसे पंबल झाले होते, परंतु स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा बेत आणि मिळेल ती फक्त एक सिंगल धाव आणि सिंगल धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या होईल ती 27. 2 गड्यांचा मोबदला आहे. जिकडे आपण पाहिलं तर आता या वेळेला 8.10च्या सरासरीनं फलंदाजी आपण करताना पाहतो. धीम्या गतीनं धावा. सुरुवातीला तर खूपच गती धीमी होती, परंतु आता थोडासा आपण पाहतोय आपल्या फलंदाजीच्या रन रेट मध्ये त्यांनी सुझाव केलाय आणि तिथे मात्र आता एक इन्क्रीजिंग ऑर्डर पाहायला मिळते. शेवटचे काहीसे चेंडू शिल्लक आहेत. 27 झाले. 2 गड्यांचा मोबदला. 4थं षटक कैलास पाटील. फायटिंग टोटल कडे वाटचाल करतोय या धानसरा संघ. 30-35 जरी बनवल्या तरी गोलंदाजीच्या ताकदीवरती सामना पुढे नेऊ शकतात त्यांचे गोलंदाज. फटका खेळलाय बॅटच्या मधोमध. सुपर टायमिंग. आकाश मार्गाने बॉल जातोय ऑन साइडला, लॉंग ऑनच्या डोक्यावरून. सुपर फटका, सुपर डुपर हिट, सिक्सर. आणि मागच्या बॉलवरती थोडी मिसफील्ड होऊन देखील दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न केला नव्हता. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा बेत आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवून जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन लगावलेला हा षटकार. आत्मविश्वास जो आहे ना, पॉझिटिव्ह अप्रोच, तो असणं किती महत्वाचं आहे पहा. ज्या वेळेला तुम्ही पॉझिटिव्ह
बॉडी तुम्हाला पॉझिटिव्ह रिॲक्ट करत असते. यावेळेला प्रयत्न फसलाय. आता एकही प्रकारची ढाल चालली जात नाहीये आणि आता मात्र जी बचावाची ढाल होती ती बारक्या पोरजी नावाची बचावाची ढालच मात्र पूर्णपणे उडवली आहे आणि हा तलवारीचा घाव घातलाय कैलास पाटीलनं. क्या बात आहे. 10 चेंडू मध्ये 24 धावा. बारक्या पोरजी सुपर फलंदाजी आपल्याला त्यांची पाहायला मिळते. 33 झाले. 3 गड्यांचा मोबदला. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. कैलासला बॅकअप साठी आणलं परंतु त्याच्यावरती आघात होत आहेत. 7 धावा आल्यात. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. इथून फायटिंग स्कोर उभा करण्याच्या शोधामध्ये आहे दानसर संघ. 40 झाल्या किमान तर मग सामना रोमांचक होण्याची दाट शक्यता आहेत. कारण मागील मॅच मध्ये आपण त्या प्रोबॅबिलिटीज पाहिल्या होत्या आणि सामनाही तसा झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. अतिरिक्त 1 धाव. एका धावेला 34 हा आकडा मात्र गाठलेला आहे. हा 34 धावा झाल्या धाव फलक्यावरती. फायटिंग टोटल मी तर म्हणेन उभारली आहे. 36-37 धावा सध्याच्या स्थितीला या हंगामामध्ये आपल्याला फायटिंग टोटल म्हणता येतील. हा आणि जेवढा आपण पाहतोय रात्रीचं सत्र असेल पहाटेचं जी मॅच असते ना त्यामध्ये थोडंसं आपण पाहतो ओस असते. विकेट आले तिकडे आणि ओस असल्यानंतर आपण पाहतो की धावा सेकंड हाफ मध्ये बनवणं थोडंसं त्रासदायक ठरलं जातं. त्यामुळे बचावात्मक धावा जर बनवल्या तर लढाई मात्र तेवढीच चांगली पाहायला मिळते. 34 वरती हा बसलेला धक्का फलंदाज बाद झालाय तुषार पोरजी. हा त्या विद्युत मनोऱ्याच्या खालून जा नाहीतर मग वरून जायला लागेल. थोडं बाजूला हो तिथून. कारण बघा स्पार्क होतंय त्याला आपण काहीच करू शकत नाही. ओव्हरलोड आहे त्यामुळे त्या विद्युत मनोऱ्याच्या बाजूला व्हा आणि ज्या रेलिंगला पकडून आपण बघा त्या रेलिंग सोडा. थोडा शॉक जर लागलं ना तर मग तुम्ही खाली उभात आणि जाल 2 सेकंदात वरती. आता त्याला उपाय नाहीये. त्याला उपाय उद्याच होणार आहे कारण दांड्या उडल्या जात आहेत. स्पार्क होतोय. चला तिथे जे आपले यंत्रक आहेत ते पोहोचतील. इथे पहा फॉलो 3 मध्ये अडवला जाईल रन्स घेत असताना. यस पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. एकूण धावा 36 बनवल्यात. 35 बनवल्यात. 36चं टार्गेट आहे 24 मध्ये. सध्या आता आपण पाहतो लाईट गेलेली आहे. पॉकेट वगैरे सांभाळून ठेवा. भरपाई आयोजक देणार नाहीत.
फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल. डान्सर टीम स्पीडअप घ्या. 24 बॉल विजयासाठी बेलवली टीमला गरज येते 32 धावसंख्येची. खऱ्या अर्थानं प्रजेला ज्यांनी समजले मायबाप, शत्रूंचा झाला थरकाप, स्त्रीला दिला मातेचा सन्मान आणि या शिवछत्रपतींचा आम्हाला आहे अभिमान. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन भूमीत आपण या ठिकाणी रायगडामध्ये ही टुर्नामेंट एन्जॉय करतोय. रायगड मधील आंबिवली हे गाव, आंबिवली गावामध्ये नाईटची टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाली आहे. आज स्पर्धेचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील दुसऱ्या फेरीतली दुसरी लढत गावदेवी बेळवली आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं तर स्कायरा 11 जय गणेश्वर धानसरा संघ. 24 बॉल आणि विजयासाठी आपण पाहिलं तर बेळवली टीमला गरज आहे ती 36 या धावसंख्येची. आई गावदेवी क्रिकेट चषक, आई गावदेवी चषक आंबिवली 2025 मध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं पुनश्च सहर्ष मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. 24 बॉल 36 धावसंख्येची गरज. आज अगदी आमच्या सोबत समालोचकाच्या भूमिकेत विष्णू गडकरी सर यांना आपण पाहिलं. त्यानंतर व्हॉइस ऑफ चिंचवली आणि व्हॉइस ऑफ नेरेदुंद्र विभाग एक प्रोफेशनल कॉमेंटेटर आकाश शिल्के सर देखील आमच्या सोबत आहेत. त्यानंतर आमचे पंचांच्या भूमिकेत विनोदजी पाटे सर असतील मोहोचे, त्यानंतर द्वारकानाथजी चोरगे सर असतील वेलवलीचे, संगमजी भोईर सर असतील पाळीचे, डीजे ऑपरेटरच्या भूमिकेत हंसिका डीजे रिडगर, अश्विनजी भोपी असतील, अनिकेतजी म्हात्रे असतील. स्कोररच्या भूमिकेत स्वप्नीलजी पाटील आमचे सांगण्याचे असतील. त्यानंतर आपण पाहिलं तर लाईव्ह साईप्रीत लाईव्ह इव्हेंट अर्थातच प्रेम, चंदू, अनिकेत, ओमकार यांची सर्व टीम. पंचांचा इशारा आलाय, सामन्याला झाली सुरुवात. 24 बॉल 36 ची गरज. फर्स्ट बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पहिल्याच बॉल बॅटिंग साठी अजय पाटील यांना पण स्ट्राईक एंड वरती पाहतो. ऑन साइडला फटका खेळून एक सिंगल रन मिळतीये. सिंगलच्या साह्यानं बेलवली गावदेवी बेलवली टीमची धाव फलकाची श्री गणेशा झालाय. एक धाव लागली धाव फलकावरती. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आमचे अतिथीगण हनुमान ढवळे आणि त्यांच्यासोबत दिलीपजी ढवळे साहेब, तसेच महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीपटू किरणजी ढवळे शिवकर, तसेच लोणिवलीचे आमचे दयाल पाटील साहेब आणि पियुष पाटील साहेब यांचं सर्वांचं आम्ही ते स्वागत करतो. या स्पर्धेसाठी आपल्याला पाहुणे म्हणून ते लाभलेले आहेत. आपलं स्वागत आहे. चौकार आलाय, फार चांगला फटका आलाय तो आकाश चोरगेंच्या बॅट मधून. 4 धावा. या महाराष्ट्राची शान आहे. यावेळेला बॉलला टॅप केलंय, टपली मारली आहे. बॉल मात्र थांबणार नाही, वेगाने जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग दुसरा चौकार आलाय तो आकाश चोरगेंच्या बॅट मधून. दरम्यान या स्पर्धेचा आपला आनंद घेत असताना आपण पाहतोय रायगड मधील आमचा छोटा डॉन अर्थातच मंगेश भाई आमचे लोणवलीचे इथे आलेले आहेत. रायगडचे छोटे टायगर आहेत, त्यांना आपण पाहतोय, त्यांचं आपण इथे स्वागत करीत आहोत. यावेळचा बॉल राऊंड द विकेट न चांगला फटका, सुपर बॅटिंग अटॅक आपण पाहतोय. यावेळेला अजय पाटील आणि टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. टीम जाऊन पोहोचते पुढे. धावा येत आहेत 4. फिर भी दिल है हिंदुस्तानी, गर्व से कहूं हम हिंदुस्तानी आणि हिंदू आहे.
ओ स्मॅश केलाय, मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. 2 धावा दुसरीसाठी सरसावलेत आणि 2 धावा, 1 धाव कंप्लीट झाली आहे दुसरीसाठी या तिसऱ्या पंचाची मागणी. दरम्यान आम्ही ते विनंती करीत आहोत महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीपटू किरण ढवळे शिवकर, आपण यायचं मंचावरती. तसेच दयाल पाटील सर आहे तिथे, पियुष पाटील सर आहे तिथे, यांचं सर्वांचं स्वागत आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रिफर केलेला है. तो चलते हम बिल्कुल थर्ड अंपायर की ओर. पीछा करना है 37 का पीछा करते समय मैदान के अंदर अगर बात करेंगे बल्लेबाजी की, जब तक अजय पाटिल है ना तब तक ये रन तो आसानी से बनाएंगे क्योंकि वो क्षमता रखने वाले बल्लेबाज है. लेकिन दानसर की गेंदबाजी भी उनकी ताकत रह चुकी है, तो मुकाबला काफी देखने लायक बन सकता है. 10 तो 14 बन चुके हैं. खेळाडू सेफ आहे आणि या बॉलवरती मिळतील त्या 2 धावा. तो बिल्कुल 2 मिलते समय जा पहुंचे 16 के ऊपर. विकेट का नुकसान नहीं है, पीछा करना है 36 का, यानी कि अभी भी 20 बनाने गेटची. चला अजूनही उर्वरित आपण पाहिलं तर 20 धाव संख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकासाठी या राकेश पोरजी हे गोलंदाज झालेत. फर्स्ट बॉल, पहिल्याच बॉल वरती दॅट्स अ बाहुबली हिट. मनगटातली ताकद पणाला लावली जाते आकाश चोरगेच्या माध्यमातून. ठोकलाय हा दणदणीत षटकार. क्या बात है, आकाश चोरगे आज अलग ही लय में और उनके सुपुत्र कौशल यहाँ पे काफी खुश है, जो 12th मैन की भूमिका में. उनके ऊपर सबकी निगाह है. जिस तरीके से आज बाप लड़ रहा है तो बेटा भी उनके लिए खड़ा है. ये देखो बिल्कुल यहाँ पे नहीं, अब तो बिल्कुल वापस लौटना होगा क्योंकि विकेट आ चुकी है. और जिस विकेट की दरकरार थी टीम जय गणेश्वर स्कायरा 11 धानसर को, वो विकेट मिलते हुए 22 के ऊपर बिल्कुल सिमटी पहले बल्लेबाज की बारी. सॉन्ग है मंगेश भाई का और बिल्कुल लोनीली से बिलोंग करते. आज इस प्रतियोगिता को उन्होंने बिल्कुल यहाँ पे आकर 4 चांद लगाई है, तो उनका बिल्कुल हम स्वागत करेंगे. राहुल भैया अडिवली कल्याण के बड़े समर्थक रह चुके हैं वो, तो उनको कौन भूलेगा जी. मैदान के अंदर यस 22 रन स्कोर कार्ड के ऊपर ये पहले विकेट का नुकसान बना. ओ क्या बात है, बेहतरीन बल्लेबाजी, गैप में से निकाला, मानो सुई में से धागा पिरोया हो, उस तरीके की बल्लेबाजी देखने को मिल रही है. एक और 4 रन. छब्बीस, पहले विकेट का नुकसान, पहुंचना है 37 तक. अभी भी 10 की जरूरत है. 2 पंच काफी है बेलुल टीम के और वो आज अलग लय में. राकेश है फक्त 2 मोठे फटके पाहिजेत. स्लाइस करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा, रक्षात्मक पवित्राने खेळण्याचा प्रयत्न झाला. आता बेलवले टीमला देखील माहिती आहे 10 धावा म्हणजे आव्हान जास्त राहिलं नाहीये. रक्षात्मक ढंग से खेलना वो जानते हैं कि क्योंकि जरूरी है, क्योंकि जब विकेटें गिरती है ना तो ये 10 रन बनाना भी यहाँ से मुश्किलात पैदा हो सकती है. वही मैदान है जहाँ पे 6 में 3 डिफेंस हुए थे, तो यहाँ पे कुछ भी हो सकता है. हा क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं. यावेळेला ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न, फिल्डर फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी केलाय, चांगला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद, दुसरा धक्का मिळेल तो गावदेवी बेळवली टीमला. तेरह गेंदों में 10 चाहिए.
कुछ भी हो सकता है इस मुकाबले में। ऐसी विकेटें आना अब यहाँ से खतरे की घंटी साबित होते हुई। 26 बने, 2 विकेट का नुकसान बनाना है 36, तो अभी भी 13 में 10 चाहिए। मुकाबला बीचों बीच फंस सकता है। अगर अजय की विकेट लेने में कामयाब रहते हैं टीम डांसर के गेंदबाज, तो फिर लेने के देने पड़ सकते हैं बेलोली के। अजयची विकेट या मॅच मधली फार इम्पॉर्टंट विकेट असेल. जोपर्यंत अजय मैदानात आहे तोपर्यंत बेलवली टीम मी तर म्हणेन एक पाऊल पुढे असेल या मॅच मध्ये. जी बिल्कुल, आपसे मैं सहमत हूँ। 10 चाहिए अभी भी। गेंदबाज है, गेंदबाजी के लिए टीम डांसर की ओर से। यहाँ से राकेश पोर जी, ये बेहतरीन गेंदबाज है। हल्के हाथों से कट करने की कोशिश है, स्क्वायर ड्राइव खेला था यहाँ पे। बिल्कुल फील्डर है पॉइंट में। रन तो एक लेने से रोक नहीं पाएंगे और एक से ही समझौता किया, तो थोड़ा सा बदलाव होगा अब समीकरण में। बची गेंदें होगी 12 और चाहिए 9 की आवश्यकता। तब तक चलते हैं, मौका है डीजे के पास। जैसे जैसे गाने बज रहे हैं वैसे वैसे हमारे मंगेश भाव आज अलग ही अपना रुतबा दिखा रहे हैं। वो ये तो बिल्कुल मुकाबला वहां पे गर्माहट का हो ना हो, लेकिन अगर वो जा आते हैं ना तो वहां पे बड़े बड़े तूफान थम जाते हैं। छोटा डॉन है। मैं कहूंगा आपसे कि आप एक यूट्यूब का छोटा चैनल आप पहले शुरू करो और आपके वीडियोस बनाते जाओ। आपको जरूर ये जो दुनिया है वो बिल्कुल सर के ऊपर, कंधे के ऊपर उठाएगी, क्योंकि वो हस्ती है। उनका जो हुदा है वो बिल्कुल वहां से मैच करने वाला हुदा है। तो आपका भी स्वागत है मंगेश भाऊ। मैच के अंदर हम लोड चलेंगे। 12 में 9 चाहिए। ये बिल्कुल फॉलो थ्री में रोकना चाहिए था। पहले से रन कम है और उसमें ये सब घटना यहाँ से थोड़ी सी मुश्किलात पैदा कर सकता है। आणि तत्पूर्वी पाहुण्यांना विनंती असेल, कुस्ती चॅम्पियन किरणजी डवले, त्यानंतर प्रवीणजी डवले आणि योगेशजी चौधरी आपणास विनंती आहे आपण मंचावरती या स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बिल्कुल, पहले मुकाबले में जो टीम जीती थी, तिरंगा शिवकर, प्रणय एंड मिही का 11, आपको भी यहाँ से रिपोर्टिंग करनी है। मैच के अंदर हम लोड चलेंगे दोस्तों। बिल्कुल ये मुकाबला काफी तीखा चलता हुआ, सभी दर्शकों की निगाह इस मुकाबले के ऊपर है। रन थोड़े से धीमे गति से आ रहे हैं, तो फिर यहाँ से जीतने की संभावना है थोड़ी बहुत तो बढ़ चुकी है। 10 में 7 चाहिए। चला 10 चेंडू आणि 7 ची गरज आहे. फक्त 2 विकेट गेल्यात. सध्याच्या स्थितीला तरी आपण पाहिलं तर बेलवली संघ हा एक पाऊल पुढे आहे, परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतं. सन्माननीय राकेश शेठ चौधरी साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बिल्कुल गेंद समाई है यहाँ पे गेंदबाज तुषार के पास। और नंबर 3 तुषार आलाय गोलंदाजी मार्कवरती, लेफ्ट आर्म गोलंदाज. यावेळेला दांडी गुल केली आहे. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि यष्टी वाकवली. खेळाडू होईल बाद. गेंदबाजी है, देखो किस तरीके की गेंदबाजी देखने को मिल रही है। थोड़ा सा उंगलियों से घुमाव दिया था गेंद को, टप्पा खाने के बाद वाइड चली जाएगी ऐसा लगा बल्लेबाज को, लेकिन उसके बाद गेंद ने बिल्कुल थोड़ा सा यहाँ से टर्न लिया और सीधा जाकर लेग स्टिक को उखाड़ दिया और यहाँ पे विकेट मिलती हुई। 10 में 7 थे, अब थोड़ा सा समीकरण में बदला होगा। 9 में 7 चाहिए। मुकाबले में अभी भी जान डालने की कोशिश कर रही है डांसर टीम। आइए, बिल्कुल उनकी आत्मीयता है और आज अलग आत्मीयता से लड़ते हुए नजर आ रहे हैं मैदान के अंदर। नक्की डान्सर टीमनं सामना सोडलेला नाहीये. 9 बॉल जरी 7 धाव संख्या पाहिजे असली तरी एवढी धावा डिफेंड करण्याची त्यांच्या गोलंदाजामध्ये क्षमता आहे. अगदी क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग चे सामने देखील आपण टफ फाइट पाहतो. आगे आकर खेलने की कोशिश है, खिलाड़ी वहां पे मौजूद है। रन तो एक मिल जाएगी, दूसरी की कोशिश, लेकिन समझौता एक से ही करना पड़ रहा है। अजय होते हुए धीमे गति से रन आना, यहाँ से ये समझौती भरी क्रिकेट हो सकती है, क्योंकि वो जानते हैं जब सीधी उंगली से गेंद निकल रहा हो तो फिर टेढ़ी उंगली डालने की कोशिश क्यों करें हम। यहाँ पे वो जानते हैं कि ये मुकाबला सिंगल डबल से हो सकता है, तो वो कोई बिल्कुल रिस्क लेना नहीं चाहते। लेकिन एक बात कहूंगा कि रिस्क में इश्क है। नक्कीच, परंतु सध्या रिस्क घेण्याची गरज नाहीये. आखू टप्पा दोन्ही स्टाईलला बॉलला पाठवला सीमा पार. षटकाराने सामना केला, फिनिश सामना जिंकलाय तो गावदेवी बेळवली टीमनं.
सन्माननीय राकेश शेठ चौधरी साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बोलूया आपण सत्कार समारंभाकडे. जे उपस्थित मान्यवर या स्पर्धेसाठी दाखल झाले सन्माननीय किरण शेठ ढवले साहेब शिवकरचे आहेत, त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. कुस्ती चॅम्पियन महाराष्ट्र लेवलचे कुस्ती चॅम्पियन खऱ्या अर्थानं किरणजी ढवले सर या ठिकाणी आलेत, त्यांचा सन्मान या मंचावरती केला जातोय. आयोजकांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. चला, आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला आता विनंती असेल, आलेत का? शिवकर, तिरंगा शिवकर आणि गावदेवी बेलवली अशी लढत आपल्याला या स्पर्धेतील आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन दाखल झालेत. लगेच आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजय पाटील, नो डाऊट अष्टपैलू कामगिरी करणारा या मॅचचा अजय पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच. यावा अजय पाटील आपण. आणि लगेच सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. टॉस केलं जाईल बेलवली आणि शिवकर यांच्या दरम्यान. आई गावदेवी चषक 2025 आणि या चषकातला आज कोणता संघ टॉप 5 मध्ये दाखल होईल, टॉप 6 मध्ये दाखल होईल ते आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी बेलवली की त्यांच्या विरोधात आपण पाहतोय तिरंगा शिवकर अशी लढत आहे. दोन्ही टीमने 2-2 सामने जिंकलेत. इथून जो संघ जिंकेल तो डायरेक्ट टॉप 6 मध्ये, सुपर 6 मध्ये जाताना आपण पाहू कोणत्या टीमच्या बाजूनं कौल असेल. अजय पाटीलची फार चांगली कामगिरी राहिली आहे. वेल प्लेड अजय, कॉंग्रॅच्युलेशन. नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. आलेल्या सर्व मान्यवरांचे या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. आणि चला दोन्ही संघ आपण टॉस साठी या. बेलवली आणि शिवकर या दोन संघामध्ये खरं तर विश्वाजी ढवले यांच्याकडून शुभेच्छा आल्यात या शिवकर टीमला, त्याचं सुद्धा स्वागत करूया. अनिकेत यांच्या शुभाचे टॉस केला जाईल. 3 षटकांची लढत असेल, याच्याकडे आपण लक्ष द्या. बेलवली वर्षाचा शिवकर. शिवकर संघ टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णय कलवा आपल्या क्षेत्रक्षण. ओके. आणि खरं तर आकाश शेलगे आमचे आजचे समालोचक आणि शुभम यांचा आपण सन्मान करूया. मी विनंती करेन आमच्या सनी पाटील आणि रोशन पाटील यांना की आमच्या 2 समालोचकांचा आपण सन्मान करावा. सनी पाटील आणि रोशन पाटील दोघ जण आपण सन्मान करायचा. आकाश शेलके आणि शुभम वयालवरून आमच्या विनंतीला मान देऊन आले, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. शुभम यांचा आपण सन्मान करतोय. रोशन पाटील आपण शुभम यांचा सन्मान करायचा आणि सनी पाटील आपण आमच्या आकाश यांचा सन्मान करायचा. चला सलामीची जोडी पाठवा बेलवली संघ आणि क्षेत्रक्षण लावून घ्या शिवकर संघ. आणि आकाश शेलके यांचा सन्मान केला जाईल. आणि राकेश चौधरी, योगेश चौधरी आणि प्रवीण ढवळे या तिघांचाही एकत्रित आम्ही सन्मान करतोय. या तिन्ही मान्यवरांचा आपण एकत्रित सन्मान करायचा. रोहित पाटील यांना मी विनंती करेन या तिन्ही मान्यवरांचा आपण एकत्रित सन्मान करा. राकेश चौधरी, योगेश चौधरी आणि प्रवीण ढवले या तिन्ही मान्यवरांचा आपण या
स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करावा. शिवकर बेलोली संघ आपण 2 फलंदाज पाठवा. थँक्यू व्हेरी मच. सामन्याला सुरुवात करायची आहे. एका बाजूला बेलवली असेल आणि दुसऱ्या बाजूला प्रणय आणि मिहिका 11 गावदेवी बेलवली या 2 संघामध्ये खरे तर ही लढत आपण पाहतोय. 3 षटकांचा सामना असेल. संगम भोईर आणि द्वारकानाथ चोरगे सर 2 पंच आणि तिसरे पंच आपण पाहतोय आमच्या विनोददादा पाडे यांना आपण पाहू शकाल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये वासुदेव आंग्रे गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतो. पहिला गोलंदाज आणि अजय पाटील आणि आकाश चोरगे ही जोडी सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि एकूण पहिला चेंडू टाकण्यासाठी खरं तर सज्ज होईल. सुपर 6 मध्ये कोण दाखल होईल. खरं तर कालच्या 3 रात्रींचा खरं तर इतिहास राहिलाय या मैदानाचा आपण पाहिला. खरं तर एका धावेनं संघ पराभूत झालाय हे सुद्धा आपण पाहिले. आणि कंपल्सरी चेस असल्या कारणानं संघाला खरं तर घरचा रस्ता गाठावा लागलाय. वासुदेव आंग्रे आणि समोर फलंदाज आपण पाहतोय अजय पाटील. गेम इज ऑन. पहिला चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकलाय आणि अजय पाटीलला पूर्णपणे शांत बसवले. पहिल्या चेंडूवर आपण पाहिले खरं तर आक्रमक इरादे दाखवलेत गोलंदाज वासुदेव आंग्रेनं. आणि खरं तर रॉबिन बैलाचे मालक अरुणजी पाटील यांना आपण पाहतोय. खरं तर ज्या बैलानं महाराष्ट्र गाजवलाय खरं तर रायगड ठाण्याचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जाते. आणि आता अजय पाटीलला पूर्णपणे शांत बसवलंय.
खर तर आणि वासुदेवचा हा चेंडू आपण पाहिला बॅक चेज शॉर्ट पॉइंट लेग मध्ये चेंडू अडवलाय आणि एकच धाव मिळेल. एकच धाव मिळेल आणि एका धावेनं खरं तर स्ट्राईक रोटेशन होईल. 3 षटकांचा सामना आहे. बेलवली संघ आपला 12वा खेळाडू पाठवा विनंती असेल. एका धावेनं खरं तर अकाउंट ओपन झालंय. एका धावेनं खरं तर त्या ठिकाणी वैयक्तिक अकाउंट ओपन झालंय अजय पाटीलचं. आकाश चोरगे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पॉवर हाऊस ऑफ बेलवली यासाठी ओळखला जातोय. वासुदेव आंग्रे यंग टॅलेंट मोठा फटका खेळायचा होता. बॅटवर चेंडू आला नाही डायरेक्ट हिट आणि तिसऱ्या बंधांची मागणी केली आहे. पाहूया कशा प्रकारे हा चेंडू आपण पाहिला आणि डायरेक्ट हिट झालाय. फलंदाज पोहोचला आहे आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. दोन धावा खरं तर धावपलगाव सिंगलचा प्रवास सध्या मैदानामध्ये आतमध्ये आकाश चोरगे आणि त्याला साथ देतो अजय पाटील. या दोन फलंदाजांना तुम्ही किती वेळ थांबवू शकाल. अजय पाटील साठी हा चेंडू आपण पाहिला शॉट त्या ठिकाणी आपण पाहिला वायडिश लॉंग ऑनला आणि पुन्हा एकदा सिंगल. खर तर सुपर 6 मध्ये गावदेवी बेलिवली संघाला जायचं असेल तर इथून मोठे फटके खेळावे लागतील कारण शिवकर संघ सुद्धा तितका ताकदवर संघ आहे. आणि या संघामध्ये आपण पाहिले प्रेम गायकवाड संदीप पाटील वासुदेव आंग्रे सारखे अगदी आक्रमक खेळाडू आहेत. हे सुद्धा आपण पाहिले मागच्या सामन्यामध्ये. वासुदेव आंग्रे आपण पाहतोय यंग टॅलेंट शिवकर संघानं खरं तर त्याच्यावर टाकलाय विश्वास आणि तो विश्वास आता त्याला विश्वासाला पात्र ठरावं लागेल. पंचांचा इशारा षटक समाप्तीचा पहिलं षटक झाले समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 या धावसंख्येवर. Thank you very much. एकूण 3 धावा अजय पाटील आणि आकाश चोरगेला आपण पाहतोय. खरं तर खूप चांगलं टीम वर्क साईप्रीत लाईव्हचं आपण पाहतोय. लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. 3 धावा आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक प्रगती पथावर गोलंदाजीच्या मार्कवर येईल प्रेम गायकवाड सर्वात शिवकर संघाचं घातक हत्यार. हा चेंडू अजय पाटील साठी खोदून काढलाय. वाईडिश लॉंगाला क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी आहे आणि 2 धावा. दोन धावेच्या मदतीने खरं तर गावदेवी बेलिवली संघ जाऊन पोहोचेल बिनगडी बाद असताना 5 या धावसंख्येवर. खरं तर बेलवली संघाची रन मशीन आकाशला आपण पाहतोय.
आणि आकाशमध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. आणि दुसऱ्या बाजूला अजय पाटील, तो सुद्धा तितकाच खतरनाक बॅट्समन आहे. आणि पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव देऊन जाईल. खर तर गोलंदाजी करत असताना अतिरिक्त धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील, कारण चेसिंग करण्यासाठी जेव्हा तुम्ही याल तेव्हा त्या धावांची किंमत तुम्हाला मोजावी लागते. प्रेमचा हा चेंडू अगदी खोलात टाकलेला चेंडू वाईडिश लॉंगॉनला ट्रॅव्हल होतोय कार्पेटच्या आधारे. आणि पुन्हा एकदा सिंगल धाव. सिंगल सिंगल धावेचा सध्या प्रवास मैदानाच्या आतमध्ये बेलवली संघाचा आपण पाहिलाय. खरं तर लोकल ट्रेनचा नव्हे, तुम्हाला बुलेट ट्रेनचा प्रवास करावा लागेल. 3 षटकामध्ये किमान 40+ धावसंख्या तुम्हाला बनवावी लागेल मैदानामध्ये. कारण शिवकर संघ म्हटला की त्यांच्याकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाही आहे. प्रेम गायकवाड पुन्हा एकदा. आकाश चोरगे आपण पाहतो ऑन स्ट्राईक. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बीट झालाय, मिसफील्ड झाली आहे आणि चेंडू फरार, सीमा पार. मिळतील 4 चौकार. थँक्यू थँक्यू. क्या बात आहे. अप्रतिम गीत आपण पाहिलं. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरं प्रेम गायकवाडचा आपण पाहतोय. या चेंडूवर खरं तर चौकार आपण पाहिला आणि क्षेत्ररक्षक लॉंगॉन मध्ये होता, वायडिश लॉंगॉन मध्ये त्यानं धाव घेतली, पण त्याला ते जमलं नाही. बॅटची टॉप एज आणि फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागेल गावदेवी बेलवली संघाला. आकाश चोरगे बॅक टू द पवेलियन. थँक्यू व्हेरी मच. पहिला धक्का, पहिली विकेट, पहिला हादरा गावदेवी बेलवली टीमला. आकाश चोरगे झालाय बाद 11 या धावसंख्येवर. राकेश म्हात्रे खरं तर कित्येक वर्षांचा अनुभव त्याला आज पणाला लावावा लागेल. खरं तर संघ थोडा अडचणीत सापडलाय. लहरों से डर के नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नाही होते. हा फटका चांगला आहे, लॉंग ऑफला बीट करेल, एका टप्प्याने चेंडू जाईल, सीमा पार, चौकार. थँक्यू व्हेरी मच. कुण्या गावाचं आलं पाकरू, हे बेलवली गावाचा कोहिनूर हिरा आहे. एकूण 15 धावा धावपालकर. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय प्रेम गायकवाड. बॅटची कडा जरूर घेतली होती, पण लगेच एक धाव आली आहे. नामी संधी खरं चालून आली होती क्षेत्ररक्षकांना झेल घेण्याची, आणि ती सुद्धा त्या ठिकाणी गमावली आहे. आणि धाव मिळालेल्या ठिकाणी एका धावेनं 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. बेलवली संघ जाऊन पोहोचलाय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 या धावसंख्येवर. थँक्यू व्हेरी मच. 2 षटक समाप्त झालेत. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 13, शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन साईनाथ भगतला आपण पाहू शकाल.
16 धावा धावपलकावर या षटकामध्ये धावा किती येतील साईनाथ भगत ला आपण पाहतोय कित्येक वर्षाचा अनुभव आज पणाला लाभावा लागेल गोलंदाजी करीत असताना. आक्रमणाला सुरुवात करावी लागेल बेलवली संघाच्या या दोन फलंदाजांना. मोठा फटका खेळल्याच होता बॅटच्या पट्ट्यात, खरं तर चेंडू आला नाही आहे आणि हा सिंगल धाव मिळेल. एका धाव्याने संघ पुढे जाईल 17 या धावसंख्येवर, जिथे राकेश आणि अजय पाटीलला आपण पाहू शकाल. अजय पाटीलला आता आपले हात खोलावे लागतील. या षटकामध्ये किमान 1 ते 2 षटकार ठोकावे लागतील. साईनाथवर आक्रमण करावं लागेल, त्याच्यावर हल्ला बोल करावा लागेल. यासाठी अजय पाटील ओळखला जातोय. गुडघ्याचा वापर, गुडघा देख तमाशा देख, अजय पाटीलच्या बॅट मधून येतोय हा दणदणीत षटकार. थँक्यू. या षटकाराने खरं तर धावसंख्या वेगानं पुढे सरकली आहे. मी मगाशी उल्लेख केला होता की आता लोकल ट्रेनचा नव्हे तर बुलेट ट्रेनचा प्रवास करावा लागेल आणि अजय पाटीलनं दाखवून दिलंय की मी सलामीला का जातो, याचा उत्तर दिलं त्यानं मैदानामध्ये षटकार ठोकून. साईनाथ भगतवर आक्रमण केलंय षटकार ठोकून. एकूण धावसंख्या 23 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. खर तर मागचा चेंडू पाहिला आपण साईनाथ भगतचा, हा गोलंदाजाचा चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतरचा चेंडू फलंदाजाचा पाहायला मिळाला. साईनाथ भगत पुन्हा एकदा अजय पाटील साठी हा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार, षटकार. थँक्यू व्हेरी मच. अजय पाटील आक्रमक बनलाय, रौद्र रूप धारण केले, मैदानाच्या आतमध्ये आक्रमक रूप धारण केलंय. अजय पाटीलला थांबवणार कोण? 3 चेंडू 3 षटकार अजय पाटीलच्या बॅट मधून. व्हेरी मच. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी संघर्ष करत होता बेलवली संघ आणि आता या षटकारानं 35 या धावसंख्येत जाऊन पोहोचलाय. खर तर एक षटकार आपण पाहिला लॉंग ऑनला, एक षटकार पाहिला स्टेट ड्राईव्हचा. कॅमेरामॅन सांभाळून राहा, तुझा फुटेल कॅमेरा, कारण अजय पाटील ऑन स्ट्राईक आहे, तो कुठे मारील याचा नियम नाहीये. साईप्रीत लाईव्ह आपण पाहतोय. खरं तर आज 5 रात्री लाईव्ह टेलिकास्ट. चला सामन्याला सुरुवात करा. बघा 2 चेंडू तुम्हाला आम्ही चॉईस करून दिलेत, याच्याकडे लक्ष द्या. जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आणि फलंदाजी करत असताना बेलवली टीमच्या या 2 फलंदाजांना. अजय पाटीलला आपण पाहतोय 39 धावा धावपलकावर, 3 चेंडू 3 षटकार त्याच्या बॅट मधून. जितका ताकदवर गोलंदाज आहे तितका ताकदवर फलंदाज आहे. अजय पाटीलचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावतंय. हा फटका चांगला आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. एका टप्प्यानं चेंडू जाईल सीमा पार, आर पार, चौकार. तीन चेंडू 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून. आक्रमक रौद्र रूप तांडव मैदानामध्ये घातलंय. अजय पाटीलनं ऑफ साइडला चेंडू आला, तिकडे सुद्धा भिरकवलाय.
डीप कव्हर आणि थर्ड मॅनला क्षेत्ररक्षकानं केलेला प्रयत्न आपण पाहिले आहे आणि धावा मिळतील या चेंडूवर एकूण 3. या 3 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल 42 या धावसंख्येवर 42. खर तर 42 धावा 3 षटकामध्ये बनवल्यात. 18 चेंडू मध्ये 43 धावा बनवायच्या आहेत शिवकर टीमला. 43 धावांचा अंतर असेल 18 चेंडू मध्ये आणि सुपर 6 मध्ये जाण्यासाठी चाललेली ही लढाई. एका बाजूला शिवकर आणि दुसऱ्या बाजूला बेलवली. ठोक डीजे. थँक्यू व्हेरी मच. आणि उद्याचे लॉस्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. गावदेव वांगणी आणि बापदेव पोदी हा पहिला सामना असेल. अश्विन रिडगर यांचा दुसरा आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा धारणी संघ आणि चॅम्पियन वाकडी आणि जगदंब 11 खानाव हा तिसरा सामना. महालक्ष्मी चिंचवण आणि परिलोन चेरवली हा शेवटचा आणि अंतिम सामना असेल. आणि पहिला सामना वांगणी विपक्ष पोदी या 2 संघांना आम्ही सांगू इच्छितो की 6:30 वाजता तुम्ही रिपोर्टिंग करा आणि 7 वाजता कंप्लीट सामना चालू होईल. खरं तर 18 चेंडू आणि 43 धावांची गरज आमची कमिटी मेंबर आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. विनोद पाटे सुद्धा ते पंच आपले स्माइल बघा त्यांची. खरं तर डे नाईट स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर आमच्या थापा हे सुद्धा क्रिकेटचा आनंद घेत आहेत. निखिल पाटील MD असतील आणि निलेश गाताडे सुद्धा असतील आमचे दमदार आयोजक. रोशन पाटील अनिकेत असतील MD मॅनेजिंग डायरेक्टर सनी पाटील आणि जय पाटील आलेत बघा. बऱ्याच अंतरानंतर जय पाटील दिसलेत आम्हाला. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. चला सामन्याला सुरुवात करा. मी विनंती 2 फलंदाज पाठवा. अठरा चेंडू आणि 43 धावांचं लक्ष ठेवलंय खरं तर गावदेवी बेलवली संघानं. आणि आता आपण पाहतोय 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. प्रेम गायकवाड आणि त्याला साथ देईल संदीप पाटील मागच्या सामन्याचा हिरो. खरं तर आक्रमक खेळाडू. 18 चेंडू 43 धावांचं लक्ष. सुपर 6 मध्ये जाईल कोण, एका ट्रॉफीचा हकदार बनेल कोण, यासाठी खरं तर चाललेली ही लढत आपण पाहतोय. 2 सलामीवीर जय आणि वीरूची जोडी मैदानाच्या आतमध्ये खरं तर दाखल झाली आहे. अठरा चेंडू आणि 43 धावांची गरज. आणि खरं तर सार्थक यांना आपण पाहतोय खरं तर आमच्या बॉल बॉय. आज आपण पाहतोय खरं तर संदीप गाताडे आमचे लक्ष बल्ली आणि बावऱ्या बैलाचे मालक आणि त्यांचे राईट हँड खरं तर संदीप गाताडे यांचे बॉडीगार्ड आहेत ते आणि आज बॉल बॉयची भूमिका करतायत. थँक्यू. खूप चांगलं योगदान आपण पाहतोय. 18 चेंडू 43 धावांची गरज. अठरा चेंडू आणि 43 धावांची गरज जिंकण्यासाठी अजय पाटीलला आपण पाहू शकाल. गोलंदाजीच्या मार्कवर पहिला गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि समोर फलंदाज आपण पाहतोय प्रेम गायकवाड. खर तर ज्यानं कित्येक मैदान गाजवलेत आपल्या फलंदाजीच्या जोरावर आज मैदान गाजवेल का याच्याकडे सर्व पाठीराख्यांचं लक्ष लागलंय.
संदीप पाटील आणि प्रेम गायकवाड आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. प्रेम गायकवाड तितकाच घातक खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर अजय पाटील. पहिला चेंडू ऑफ साइडला आला होता. भिरकवण्याचा प्रयत्न खूकार शिकारी मैदानाच्या बाहेर. प्रेम गायकवाड बॅक टू द पवेलियन. मिळेल अजय पाटीलला सफलता मिळेल. बेलोली टीमला फैयाज शेख बॅक टू द डगआउट. मैदानामध्ये खर तर आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर अगदी धुडकूस घातला होता. गोलंदाजांचा कर्दन काळ बनला होता. सलग 3 षटकार त्याच्या बॅट मधून एक चौकार पाहिला होता आपण. आडव्या बॅट आणि ते विकेट ट्रिक. अजय पाटील जबरदस्त गोलंदाजी आहे. जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि तिसरा धक्का मिळेल शिवकर टीमला. तर आपण पाहिलं जिथे प्रणय अँड मेहका 11 तिरंगा शिवकर संघ आपण पाहतो. आणि आता पूर्णपणे बॅकफुट वर गेलाय. कारण 3 फलंदाज बाद झालेत एकूण 0 या धावसंख्येवर. भोपलाही न बोलता 15 चेंडू मध्ये 43 धावांची गरज. जिथे नवीन फलंदाज ज्ञानेश्वर पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता ज्ञानेश्वर पाटीलला आता आपल्या संघाला संकटातून बाहेर काढावं लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला हा डॉट. आणि या षटकामध्ये खरं तर पूर्णपणे जखडून ठेवलंय पकडून ठेवलंय तिरंगा शिवकर संघाला. आणि आता एखाद्या फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल. 14 चेंडू 43 धावांची गरज. अजून खातं उघडलं नाहीये शिवकर संघाचं. डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडू. खर तर 5 चेंडू खर तर उभं ठेवले शिवकर संघाच्या फलंदाजाला. आता इथून प्रयत्न करावे लागतील. शर्तीचे मार्ग काढावा लागेल. संकट खरं तर त्याच्या वाटेला येतात ज्याच्यामध्ये ती पेलण्याची ताकद असते. आणि त्या संकटातून तुम्हाला मार्ग काढावा लागेल शिवकर संघ. आणि हाही चेंडू डॉट मेडन षटक फेकलंय.
अजय पाटील जर गोलंदाजी आवडली असेल अजयची तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. 12 चेंडू 43 धावांची गरज. अकरा चेंडू आणि 40 धावांची गरज. हा फटका चांगला आहे, गॅप मध्ये जाईल. एका टप्प्यानं सीमा पार चौकार. या फटक्यानं कुठेतरी थोडासा प्रेशर रिलीज झाला असेल, कारण संदीप पाटीलवर पूर्ण आशा आणि अपेक्षा असेल संघाचं. संघनायकानं टाकलेला विश्वास आणि त्या विश्वासाला आता पात्र ठरावं लागेल. एक हाती सामना फिरवावा लागेल. संदीप पाटील ऑन फायर. टायमिंग झालं नाहीये, एलिमिनेशन मिळालं नाहीये आणि संदीप पाटील बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 4 लागेल शिवकट टीमला. येणारे 9 चेंडू आणि 36 धावांची गरज. 9 चेंडू आणि 36 धावांची गरज. 7 धावा आणि 4 फलंदाज बाद झालेत. प्रेम बाद झाला, संदीप बाद झाला, त्यानंतर पय्या शेख बाद झाला, संदीप पाटील बाद झाला. असे 4 फलंदाज बाद झालेत. वासुदेव आंग्रे मैदानाच्या आतमध्ये आहे. खर तर छोटा तीर घाव करे गंभीर. आता ते घाव खर तर बेलोली संघाला द्यावे लागतील. मैदान आज गाजवावं लागेल. वासुदेव आंग्रेला आपल्यामध्ये असलेली क्षमता तुला दाखवावी लागेल, कारण संघानं टाकलेला विश्वास तुला आज तो खरा करून दाखवायचा आहे. खर तर पूर्णपणे सामन्यावर पकड निर्माण केली आहे गावदेवी बेलवली टीमनं. गोलंदाज तयार होईल. हा फटका चांगला आहे, वासुदेव आंग्रे सांगतोय आणि तिथे पकडला झेल आणि वासुदेव आंग्रेचा संपुष्टात आणलाय खेळ. धक्का क्रमांक 5 शिवकट टीमला. 8 चेंडू 36 धावांची गरज.
येऊ शकत नाहीये, कारण टॉप ऑर्डर तुमची पूर्णपणे फेल झाली आहे. आणि आणखी एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक लागेल 6वा शिवगड टीमला. 6 चेंडू 36 धावांची गरज. जबरदस्त सामना आपण पाहतोय. खरं तर सामना एक साइडला झुकलाय, वन साइड सामना झालाय आणि जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडला गेला. खरं तर हा झेल पकडण्यासाठी त्यानं वेट बॅलन्स केला, स्वतःसाठी जागा बनवली आणि त्यानंतर हा अप्रतिम झेल पकडला आणि फलंदाजाला खरं तर तंबूच्या आश्रयाला पाठवला. 6 मध्ये बनवायच्या 36 धावा. प्रत्येक चेंडूवर षटका ठोकावा लागेल तरच शिवगड संघ या सामन्यामध्ये जिंकेल. मी तर म्हणेन आता नौका पूर्णपणे समुद्रामध्ये फसली आहे शिवगड संघाची. हा फटका आपण पाहिलाय ऑन साइडला. सिंगल डबल ना खरं तर तुम्ही विजयाच्या समीप पोहोचू शकत नाहीये. मोठ्या फटक्यांची गरज होती. पहिलं षटक अजय पाटीलचं आपण पाहिलं, निर्धाव षटक. तिथूनच खरं तर सामना फिरला आणि त्यानंतर एका पाठोपाठ 6 फलंदाज बाद झाले आणि 5 चेंडूमध्ये 35 धावांची गरज. 5 चेंडू 35 धावांची गरज. हा फटका आपण पाहिला ऑन साइडला आणि षटकार आलाय. सार्थक आपण कुठे चालले? सार्थक अजून 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू झाल्यावर तुम्ही जाऊ शकता. आणि षटकार आपण पाहिला या चेंडूवर. सामन्यात मजा नाही आहे खरं तर. हा फटका आपण पाहिला आणि धाव मिळेल एकच. 28 धावांची गरज आहे आणि सार्थक आता झोपायला गेले कारण रात्र झाली आहे. 3 वाजले. हा फटका चांगला आहे, बॅटच्या मधोमध आल्याने. आणखी एक फलंदाज बाद. 7 फलंदाज बाद झालेत. 2 चेंडू 28 धावांची गरज. दोन चेंडू मध्ये 28 धावांची गरज. आता डॉट चेंडू. 1 चेंडू 28 धावा. आणि खरं तर सामना एकतर्फी आपण पाहिलाय. 28 धावांना सामना जिंकलाय. 27 धावांना जिंकलाय आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्यानं मेडन षटक फेकलं आणि 3 विकेट आणि फलंदाजी करत असताना ज्यानं धावा 11 चेंडू मध्ये कुठल्या 30 धावा. अजय पाटील मॅन ऑफ द मॅच. अजय पाटील आपण या सामन्याचा सामनावीर घेण्यासाठी आणि गावदेवी बेलवली संघ क्वालिफाय झालाय सुपर 6 मध्ये.